प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सर्वांना प्रेमाचा सलाम. ज्याप्रमाणे बहिणीने गीत गायलं की आनंदाच्या या समयी मन रमवा देवा ठाई. खरोखर आज इतका मोठा प्रभूने आनंद आम्हाला दिलेला आहे. एक अमूल्य सेवा सर्वांसाठी हे प्रभातीचं मनन. याला 4 वर्ष प्रभूने पूर्ण करण्यास प्रभूने सहाय्य केलं. खरोखर ज्यावेळेस या सर्व गोष्टी आमच्या जीवनात घडतात त्याच्या मागे कोणत्या तरी गोष्टीचा हात असतो किंवा त्या गोष्टीचं सामर्थ्य असतं, ते म्हणजे प्रभूची दया. आणि म्हणून आमच्या आनंदामध्ये देखील प्रभूची दया आहे. म्हणून तर दया आहे, त्यामुळे तर आमच्या जीवनात हा आत्मिक आनंद आम्हाला उपभोगता येतो. म्हणून विलापगीत, इर्माईचं विलापगीत या ठिकाणी 3रा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये असं लिहिलं आहे की आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया होय. आणि काय पुढे, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही, ती रोज सकाळी नवी अशी होते. प्रियांनो, परमेश्वराची दया आमच्यावर आहे, त्याची करुणा आमच्यावर आहे, म्हणून खंड पडत नाही, ती रोज सकाळी नवी अशी होते. या सेवेच्या माध्यमाच्या द्वारे अखंड अशी सेवा प्रभूने गेले 4 वर्ष आम्हाला सर्व देवाच्या दासांकरवी वचन सेवा पुरवलेली आहे. अनेक वचनं, अनेक बोध आमच्या जीवनामध्ये प्रभूने दिलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज खऱ्या अर्थाने त्या परमेश्वराच्या दयेकडे पाहण्यासाठी प्रभू आमचं सहाय्य करो ही प्रार्थना. आणि म्हणून या दयेविषयी स्तोत्रसंहिता 136 आणि 1ल्या वचनामध्ये हा स्तोत्रकर्ता म्हणतो की परमेश्वराचे उपकार स्मरण करा. खऱ्या अर्थाने आज आम्ही त्या परमेश्वराचे उपकार स्मरण करतो, त्याची उपकार स्तुती करतो. तो स्तुतीचा यज्ञ आम्ही त्या प्रभूला सादर करतो. कारण 4 वर्ष अखंड अशी सेवा चालवणं हे सोपी गोष्ट नाही. आणि परंतु प्रभूची दया, प्रभूची कृपा आम्हा सर्वांवर झाली, म्हणून हे 4 वर्ष पूर्ण करण्यासाठी आम्हाला सहाय्य मिळालेलं आहे. आणि म्हणून हा परमेश्वराचे उपकार स्मरण करा असं म्हणत आहे. आज देखील आम्ही म्हणतो, हे प्रभू तुझ्या आम्ही उपकार स्मरण करतो, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, कारण तो चांगला आहे असं लिहिलेलं आहे. खरोखर प्रभू आमचा चांगला आहे आणि त्याची उपकार स्तुती करणं हे आमचं अनिवार्य कर्तव्य आहे. परंतु पुढे आणखी एक कारण त्या ठिकाणी तो देतो की त्याची दया सनातन आहे. एक, कारण तो चांगला आहे. 2, कारण त्याची दया सनातन आहे. आणि वारंवार या स्तोत्रामध्ये तो म्हणतो, कारण त्याची दया सनातन आहे, कारण त्याची दया सनातन आहे. खऱ्या अर्थाने इस्रायलाने ती दया अनुभवली, तीच ख्रिस्तामध्ये ती दया आणि कृपा आम्ही अनुभवत आहे. त्या थोर देवाला आपण धन्यवाद देऊ. या दयेविषयी थोडक्यात आपण पाहण्याचा प्रयत्न करू आणि स्तोत्र 103 मधून 4 पैलू या दयेचे पाहण्याचा आपण प्रभूच्या सामर्थ्याने आपण प्रयत्न करूया. माझ्याबरोबर स्तोत्र संहिता 103 आणि वचन 10 आणि 11 आपण वाचूया. देवाच्या वचनात असं लिहिलं आहे, आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. एक, आमच्या पातकाचं मानाने. दुसरी गोष्ट, दुष्कृत्यांच्या मानाने. काय आमच्या पातकाचं प्रमाण? की आमचा दंड जो होता, देवाचं वचन सांगतं की जो जीवात्मा पाप करेल तो निश्चित मरेल. आणि ह्या आमचं सार्वकालिक मरण आमचं होतं, परंतु त्या मानाने आम्हाला शासन केलं नाही. त्या पातकांच्या मानाने असो, दुष्कृत्यांच्या मानाने असो, ते आम्हाला प्रतिफळ दिलं नाही. तर काय केलं? कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यावर विपुल अशी आहे. प्रियांनो, पहिला मुद्दा या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळतो, त्या परमेश्वराची उंचावरची दया. ही हायेस्ट मर्सी, उंचावरची दया आहे. आणि ते उंच असं दाखवण्यासाठी हा स्तोत्रकर्ता म्हणतो की पृथ्वीच्या वर आकाश जसे उंच आहे. प्रियांनो, आजही कितीही आपण सायन्सच्या पुढे गेलेलो आहे, सायन्समध्ये पुढे गेलेलो आहे, परंतु पृथ्वीच्या वर आकाश किती उंच आहे त्याचे अजून मोजमाप झालेले नाही. परंतु हा स्तोत्रकर्ता म्हणतो, जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यावर विपुल अशी आहे. प्रियांनो, ही उंचावरची दया आहे. ही हायेस्ट मर्सी. ती उंचावरची दया काय दाखवते? योहान 3:16 प्रमाणे आम्हाला दिसतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र केला. का? कारण आमचा नाश होऊ नये, तर आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.
देवाने जगावर, स्वर्गाने पृथ्वीवर, देवाने आम्हा सर्वांवर प्रीती केली, दया केली, कृपा केली त्या ख्रिस्तामध्ये. म्हणून तो हा स्तोत्रकर्ता म्हणतो की जसं पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, प्रियानो, ही स्वर्गीय कृपा आहे, ही स्वर्गीय प्रीती आहे, ही स्वर्गीय दया आहे. आणि त्या दयेचा अनुभव ख्रिस्तामध्ये रोज आणि रोज आपण घेत आहोत. प्रियानो, ही हायेस्ट मर्सी. तो उंचावरची दया करणारा आमचा प्रभू आहे. बघा ना, ज्यावेळेस आम्ही पाहतो लूक वर्तमान 18वा अध्याय किंबहुना मार्क वर्तमान 10वा अध्याय, हा सिमिलर भाग आहे. आणि त्या ठिकाणी बार्तिमय नावाचा, तिमयाचा मुलगा बार्तिमय, हा काय करत आहे? भीक मागत आहे वाटेवर. कोणती वाट आहे ती? यरिहोची वाट आहे. आणि त्या ठिकाणी हा आंधळा भिकारी भीक मागत आहे. आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे असंख्य लोक त्या ठिकाणी चाललेले आहेत. हे चालत असताना कदाचित त्या पायाच्या मुळे, त्या चालण्यामुळे त्या धुलीकण त्याच्या नाकातोंडात देखील जात आहे. परंतु अशा परिस्थितीत त्याचे कान उघडे आहेत आणि तो ऐकत आहे, कोणीतरी येत आहे. तो एकमेक बाजूच्याला विचारतो की कोण येत आहे? तो म्हणतो येशू नासरीकर येत आहे. त्यावेळेस तो काय म्हणतो? अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. निश्चित हा दया करणारा देव आहे हे त्याला माहिती आहे. कारण जसं आकाशाच्या वर, क्षमस्वारा, पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया आपल्या भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. बार्तिमय म्हणतो की हे प्रभू, माझ्यावर दया करा. अहो येशू, माझ्यावर दया करा. आणि हे शब्द दया करणाऱ्या परमेश्वराने ऐकले. तो थांबला आणि म्हणाला की त्याला माझ्याकडे बोलवा. तुला काय पाहिजे? प्रभूजी, मला पुन्हा दृष्टी पाहिजे. प्रियानो, जो अंधकारात होता, त्या अंधकारातून प्रकाशात येण्याची इच्छा त्याने प्रगट केली. कुणाकडे? जो जगाचा प्रकाश आहे, जो दया करणारा आहे. त्याला माहिती आहे हाच मला प्रकाशात आणू शकतो, तर हा दया करणारा परमेश्वर आहे. बार्तिमय म्हणाला की प्रभूजी, मला पुन्हा दृष्टी यावी. प्रभू म्हटला की तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, तुला दृष्टी आलेली आहे. प्रियानो, तत्क्षणी बार्तिमयचे डोळे उघडले. प्रियानो, बार्तिमयपेक्षा आमची परिस्थिती काही वेगळी नव्हती. कारण शास्त्रामध्ये असलेलं आहे 2 करीन 4:4 मध्ये की आमची मने अंधकाराने भरलेली होती. एवढंच नाही, त्या कलेसकारास पत्र 1 अध्याय 13व्या वचनामध्ये की आम्ही अंधकाराची सत्ताशी होतो, त्या सत्तेमध्ये आम्हीच वाटचाल करणारे लोक होतो. आणि पुढे इफिसकारास पत्र 5वा अध्याय 8वं वचन, या ठिकाणी आम्ही पूर्वी अंधकाराशी होतो. त्या अंधकाराची परिस्थिती आमच्या जीवनात होती, निश्चित होती. परंतु दया करणारा परमेश्वर जो आहे, ज्याने, ज्याच्यात विषय लिहिले आहे की अंधकाराने त्याला ग्रासले नाही. तो जगाचा प्रकाश आहे, तो जीवनाचा प्रकाश आहे. तो ख्रिस्त आमच्यामध्ये आला, आमच्यामध्ये वस्ती केली आणि अंधकाराने बरबटलेल्या जीवनामध्ये आम्ही असताना त्याने आमच्या जीवनात प्रकाश आणला. हिज हायेस्ट मर्सी. कुठून आली ही दया? ती स्वर्गातून आली. प्रियांनो, पृथ्वीच्या वर आकाश जसे उंच आहे, तशी त्याची दया आपले भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. ज्यांनी प्रभूचा स्वीकार केला त्यांना प्रभूने अंधकारातून प्रकाशात असे आणलेले आहे. म्हणून लूक शुभवर्तमान 1 अध्याय आणि वचन 78 आणि 79 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की आपल्या देवाच्या परमदयेने, काय? आपल्या देवाच्या परमदयेने हे झाले आहे, तिच्या योगे उदय प्रकाश वरून आमच्याकडे येईल. पुढे, यासाठी की त्याने अंधारात व मृत्यूछायेत बसलेल्यांना प्रकाश द्यावा आणि आमचे पाय शांतीच्या मार्गी लावावे. अंधकारात असताना आमचे पाय, आमची पावले अशांतीच्या मार्गावर होते. प्रियांनो, परंतु हा वरून आलेला प्रकाश, त्याच्या परमदयेने आलेला तो जो प्रकाश आहे, त्याने आमच्यावर प्रकाश ओतला. आम्हाला अंधकारातून, त्या मृत्यूछायेतून बाहेर काढलं. जसं बार्तिमयची परिस्थिती होती तशीच आमची होती. परंतु जसं बार्तिमयची परिस्थिती बदलली, तशी आमची देखील परिस्थिती बदलली. का? कारण त्याची दया उंचावरची आहे. हिज हायेस्ट मर्सी. पुढे हा स्तोत्रकर्ता 103 मध्ये वचन 12 मध्ये काय लिहितो पहा बरं. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहे. आमचं पाप, आमचं अपराध भयंकर होते. प्रियांनो, हाच दावीद काय म्हणतो की कोणताही भाऊ आपल्या भावाला या बंधनातून, या भयंकर अवस्थेतून सोडू शकत नाही. कारण प्रत्येक जण पापामध्ये होते.
आणि कोणीही नीतिमान नाही, एक देखील नाही, असं शास्त्र सांगतं. आणि इब्री लोकासपत्र 10वा अध्याय आणि 1 ते 3 हा मोठा परिच्छेद जर वाचला, तर थोडक्यात सांगायचं म्हणजे बैलांचे किंवा बकऱ्यांचे रक्त आमची पापे दूर करण्यास असमर्थ ठरली. परंतु जो देवाचा कोकरा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या बहुमूल्य, पवित्र आणि निर्दोष रक्ताने आमचं पाप दूर केलं. किती? पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे. एक अंतर आहे. काय दाखवतं? त्याची सामर्थ्यशाली दया. हीच स्ट्रॉंगेस्ट मर्सी. आमचं पाप आमच्यापासून त्याने दूर नेलं. केवढं? पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे. प्रियांनो, कोणतंच रक्त आमच्यापासून ते पाप दूर करू शकत नव्हतं. परंतु तो देवाचा कोकरा त्याने आमचं पाप आमच्यापासून दूर नेलं. मिखा आपल्या पुस्तकात लिहितो. मिखा याचा 7वा अध्याय वचन 18 मध्ये वचन असं म्हणतं की तुझ समान देव कोण आहे? तू अधर्माची क्षमा करीतोस, आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकीतोस. तो आपला राग सर्व काळ मनात ठेवणार नाही. कारण काय आहे कारण? त्याला दया करण्यात आनंद वाटतो. परमेश्वराला मनुष्यावर दया करण्यात आनंद वाटतो. म्हणून काय केलं त्याने? त्याने आमचे अपराध मागे टाकले. कुणाच्या मागे? आमच्या मागे टाकले. आज आमचे अपराध आमच्या बरोबर नाही. आज आमचे अपराध आमच्यामध्ये नाही. तर आज आमचे अपराध, आमची पापे आमच्या मागे आहे प्रियांनो. कारण सैतान देखील कुठे आहे? आमच्या मागे आहे. सिंहासारखा गरजत आहे. परंतु तो मागे आहे. आमच्या पुढे तो जाऊ शकत नाही. तर आमच्यामध्ये आणि त्या सैतानामध्ये एक जण आहे, तो म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याची दया. त्याने आमचे अपराध मागे टाकले. एवढ्यावरच मिखा थांबत नाही. तो म्हणतो 7व्या अध्याय आणि 19व्या वचनामध्ये, तो वळून पुन्हा आमच्यावर दया करील. त्याला दया करण्यात आनंद वाटतो. तो पुन्हा पुन्हा आमच्यावर दया करतो. आणि एवढंच नाही, आमचे अपराध त्याने पायाखाली तुडविले आहे. अपराध मागे टाकले. एवढंच नाही, की त्याने आमचे अपराध पायाखाली तुडविले. पाय, परमेश्वराचे पाय किती सामर्थ्यशाली आहे. देवाच्या वचनात असलेलं आहे, की तो उंच उंच पर्वतांवर चालणारा सेनाधीश परमेश्वर आहे. आमोस लिहितो. त्याचे पाय आम्हाला दिसतात, की प्रत्येक अशा चुकीच्या गोष्टींवर त्याचे पाय आहे प्रियांनो. आणि अशा परिस्थितीत त्या पायाविषयी लिहिलेलं आहे, की आकाश, स्वर्ग त्याचं सिंहासन आहे आणि पृथ्वी त्याचं पदासन आहे. प्रियांनो, सामर्थ्याने भरलेले जे पाय आहे आणि त्या पायाखाली कोणतंही पाप, कोणताही अपराध, कोणतंही दुष्कर्म टिकू शकत नाही. प्रत्येक पाप त्याने आपल्या पायाखाली तुडविलेलं आहे. आणि पहा बरं, कोणतं पाप त्याच्या पायाखाली तुडवलेलं आहे? असं कोणतं पाप आहे की त्याचा अवशेष राहील? पूर्ण भुगा त्या पापाचा झालेला आहे प्रियांनो. एवढंच नाही, तर 7वा अध्याय 19व्या वचनामध्ये पुढच्या भागात तो असं म्हणतो, की जो पुन्हा दया करणारा आहे, तो काय करतो? त्यांची सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकलेली शील. समुद्राच्या डोहात टाकलेली पापे म्हणजे काय? की आम्ही आमची पाप बुडवण्याचा प्रयत्न करत होतो. सत्कर्माने, चांगल्या कर्माने, सर्व काही चांगलं चांगलं वागून, परंतु ती पापे पुन्हा डोके वर काढत होती. आम्ही बुडवत होतो, ते पुन्हा वर काढत होते डोके. परंतु या सामर्थ्यशाली पाय, या सामर्थ्यशाली रक्ताने आमची पापे समुद्राच्या खोल डोहात बुडविलेली आहे. पुन्हा ती कधीच वर येणार नाही. आमचे अपराध मागे टाकले. आमचे अपराध त्याने पायाखाली तुडवले. आणि 3, आमचे अपराध समुद्राच्या खोल डोहात बुडविलेले आहे. कोण आहे हा? तो वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त, तो दया करणारा ख्रिस्त आमच्या जीवनात आला. आणि मग आम्ही पाहतो की इब्री लोकासपत्र 10वा अध्याय 17 वचनामध्ये, ज्याला दया करण्यात आनंद आहे, जो वळून पुन्हा तो दया करतो, तो काय म्हणतो? इब्री 10:17 मध्ये, त्यांची पापे व त्यांचे स्वैराचार मी यापुढे आठवणारच नाही. प्रभू स्वतः म्हणतो की मी आठवणार नाही. का? कारण जी सामर्थ्यशाली दया एका पाप्यावर केलेली आहे, ज्याचे पाप मी पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके लांब नेले आहे, ज्या पापाला मी मागे टाकलेले आहे, जे पाप मी पायाखाली तुडवलेले आहे, जे पाप मी समुद्राच्या डोहात टाकलेले आहे, आता मला ते पाप दिसत नाही आणि ते मी आठवणारच नाही. काय ही दया प्रियांनो! या दयेचा अनुभव प्रभू आम्हाला देत आहे. हिज हायेस्ट मर्सी, ती उंचावरची दया आहे.
पुढे त्याची दया सामर्थ्यशाली आहे, ही स्ट्रॉंगेस्ट मर्सी. पुढे देवाच्या वचनात असलेलं आहे. बघा बरं वचन 13 आणि 14 मध्ये. स्तोत्रसंहिता 103 वचन 13 आणि 14. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करीतो, तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करीतो. कारण काय आहे कारण? तो आमची प्रकृती जाणतो, आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो. मगाशी पाहिलं की आमचं पाप तो आठवत नाही, परंतु काय आठवतो? आम्ही केवळ माती आहोत ते तो आठवितो. या ठिकाणी या मुद्द्याचं शीर्षक मी देऊ इच्छितो, त्याची खोलावरची दया. जसा बाप आपल्या मुलांवर प्रीती करतो. यांना आज कुटुंब व्यवस्थेमध्ये आपण आहोत. आपल्या मुलांवर आपण किती प्रेम करतो. मुलगा चुकला तरी आपण प्रेम करायचं, दया करायचं सोडत नाही. परंतु त्याचा सीमा आहे प्रियांनो, सीमा आहे. आमचा राग कधी-कधी वर येतो. आमच्या शब्दामध्ये तो राग दिसतो. परंतु प्रभूचं वचन सांगतं काय? की त्या मुलांवर मी प्रीती करतो कारण तो आमची प्रकृती जाणतो. प्रियांनो, आमची प्रकृती काय आहे? या मातीच्या देहात आहोत आपण. तो ते आठवतो. हा आठवणारा देव आहे प्रियांनो. आमची परिस्थिती त्याला माहिती आहे. का माहितीये का? कारण त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला या जगामध्ये पाठवलं. कसं? देवदूत म्हणून नाही, तर मनुष्य रूप धारण करून पाठवलं. मनुष्याची परिस्थिती जाणण्यासाठी, मनुष्याची दुर्बलता जाणण्यासाठी आपला ख्रिस्त, आपला देव हे देहरूप आलेला आहे. तो आठवतो की मनुष्याची परिस्थिती काय आहे आणि या ठिकाणी तो म्हणतो की त्या बापाप्रमाणे मी दया करणार आहे. खोलावर दया करतो. कितीही मुलगा चुकला तरी मी दया करायचं सोडत नाही. त्या उधळ्या पुत्राचं उदाहरण आमच्या समोर आहे. मालमत्तेची वाटणी केली, तो भाग आपला घेतला, पुढे गेला, उधळून टाकला सगळा. सर्व काही संपलं आणि दुष्काळ पडला. त्या डुकरांच्या शेंगा खाव्यात असं त्याचं परिस्थिती झाली. मनामध्ये विचार आला. परंतु तो दुसरा एक विचार आला की माझ्या बापाच्या घरात भाकरीची रेलचेल आहे. त्या दासांना देखील भाकर मिळते. मी पुन्हा वळेल, पुन्हा जाईल, त्या देवाकडे जाईल, त्या माझ्या बापाकडे जाईल. माझा बाप मला पुन्हा स्वीकारेल. या विश्वासाने तो गेला. आणि त्या बापाचे नेत्र त्या वाटेवर होते. ज्या वाटेने माझा मुलगा गेला होता, त्याच वाटेने माझा मुलगा परत येईल. त्याने त्याला मिठीत घेतलं. सर्व अधिकार पुन्हा दिले. काय आहे ती? ती खोलावरची दया आहे. पण अनेक वेळा या देहामध्ये आम्ही चुकतो. आमच्या मोहाच्या वादळामध्ये आम्ही अडकलेले दिसतो. चुकीच्या गोष्टी, चुकीचं वर्तन सर्व आमच्या जीवनामध्ये येतं. कारण जो म्हणतो मी पाप करत नाही, तो खोटं बोलतो. आमच्या जीवनात पाप आहे प्रियांनो. या जगामध्ये जगत असताना आमच्या जीवनात पाप आहे. परंतु त्या ठिकाणी असलेलं आहे की पापांची क्षमा करणारा तो बाप स्वर्गामध्ये बसलेला आहे. इब्री लोकास पत्रामध्ये तो म्हणतो की त्या दयेच्या राजासनाजवळ या, धैर्याने या, तो क्षमा करणारा देव आहे. कारण तो आमची प्रकृती जाणतो. आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवितो. योहानकृत शुभवर्तमानामध्ये 20व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की जो थोमा नावाचा एक शिष्य होता, तो काय म्हणाला की मी प्रभूच्या हातात खिळ्यांचे वण पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून, त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. अविश्वासामुळे त्या बापाचा अपमान करणारा थोमा आम्हाला ठिकाणी दिसतो. परंतु पुढे आम्ही पाहतो की ज्यावेळेस प्रभू थोमा समोर आला, प्रभूने थोमाला रागवलं नाही, तर काय म्हणाला? तुझं बोट इकडे घे आणि तू काय कर? माझ्या हातात बोट घाल, कुशीत हात घाल. प्रियांनो, एवढा चांगला आमचा देव आहे की अविश्वासामुळे त्याचा अपमान जरी केला तरी सुद्धा मिठी मारणारा तो देव आहे. आम्हाला जवळ करणारा देव आहे. कारण त्याला दया करण्यास आवडतं. पुढे काय पाहतो आम्ही? योहानकृत शुभवर्तमान 21वा अध्याय 1ल्या वचनामध्ये ज्या शिष्यांना पाचारण केलं होतं की आता तुम्ही माणसे धरणारे व्हाल, त्यातला एक शिष्य पेत्र म्हणाला मी जातो, ते म्हणाले आम्ही येतो, आणि सर्वजण 7 जण त्या रात्रीच्या समयामध्ये मासे धरावयास गेले. काय दिसतं? एक अविश्वासामुळे अपमान, दुसरं अस्थिरतेमुळे अपमान. परंतु काय दिसतं त्या ठिकाणी? रात्र झाली तरी त्यांनी काही धरलं नाही. परंतु पहाटेचा तो तारा त्या ठिकाणी आला आणि काय म्हणाला? या मुलांनो, न्याहारी करा. त्या ठिकाणी काय लिहिलं आहे? या न्याहारी करा. तो दया करणारा देव आहे प्रियांनो. या न्याहारी करा याचा अर्थ काय? ज्या अस्थिरतेमुळे
तुमची अधोगती झालेली आहे, तर न्याहारी नाश्ता ब्रेकफास्ट कुठे असतो? रात्रीचा समय झाल्यानंतर दिवसाची सुरुवात. त्यांच्या आध्यात्मिक जीवनात प्रभू सुरुवात करून देत आहे. या न्याहारी करा. सर्वजण न्याहारी करायला लागले आणि मग आम्ही पाहतो प्रेषितांच्या कृत्यामध्ये त्या सामर्थ्याने ते भरले आणि देवाच्या कार्य लागलेले आहे. प्रियानो, काय आहे? तो बाप आम्हाला कधी सोडत नाही. का? कारण त्याची दया खोलावरची आहे. हीच डीपेस्ट मर्सी. तो आज देखील त्या शिष्यांवर जशी दया केली तशीच आम्हावर देखील दया करण्यास तो समर्थ देव असा आहे. आणि चौथी गोष्ट आपण पाहूया. देवाच्या वचनात असलेलं आहे स्तोत्रसंहिता 103 आणि वचन 15. मनुष्य प्राण्याचे आयुष्य गवतासारखे आहे. वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो. वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते. एक उदाहरण, एक उपमा दिलेली आहे. काय? आमचं आयुष्य गवतासारखे आहे. परत काय आहे? आमचं आयुष्य वनातील फुलासारखे आहे. एक फूल किंवा एक गवत घ्या. वारा जोराचा आला मग ते गवत उडून जातं, ते फूल उडून जातं आणि मग काय आहे की त्याचा त्या ठिकाणाशी पुन्हा संबंध येत नाही. एकदा उडालेलं फूल त्या जागेशी पुन्हा संबंध येत नाही. ते गवत एकदा उडालं की त्या जागेशी पुन्हा संबंध येत नाही. परंतु काय लिहिलेलं आहे? परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर युगानयुग असते आणि त्याच्या न्यायपणाचा अनुभव त्यांच्या पुत्रपौत्रांना घडतो. विरुद्ध काय आहे? त्याचा संबंध त्या ठिकाणाशी येत नाही, परंतु जे परमेश्वराचं भय धरतात, ज्यांच्यावर प्रभू दया करतो, त्यांचा त्या ठिकाणाशी संबंध येतो. हे वचन कुठे घेऊन जातं? 1 थेसलोनिकरास 4 अध्याय 13 वचनामध्ये त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की ज्यांना आशाच नाही, अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नका. का? आम्हाला आशा आहे. आशा आम्हाला कधी लाजवणार नाही. आणि वचन पुढे काय म्हणत आहे? 16 वचन, कारण आज्ञाध्वनी, आद्य दिव्यदूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल. काय आहे स्वर्गातून? ती दया उतरणार आहे आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठवले जातील. ख्रिस्तामध्ये पहिल्याने उठवले जातील. कोण? जे ख्रिस्तामध्ये मेलेले आहे. त्या ठिकाणाशी आमचा संबंध येणार आहे. ज्या ठिकाणी विश्वासणारा झोपी गेलेला आहे त्या ठिकाणी आमचा पुन्हा संबंध येणार आहे. पण जगातील लोक वारा आला फुलाप्रमाणे उडून जातील, गवत उडून जाईल, त्यांचा संबंध येणार नाही, कारण त्यांना आशा नाही. परंतु दया करणारा जो देव आहे, ज्याने आशा ख्रिस्तामध्ये आम्हाला दिलेली आहे, त्या ठिकाणाशी आमचा संबंध येणार आहे. त्यानं थोर देवाला आपण धन्यवाद देऊ. त्याला दया करण्यास आवडतं आणि त्या ठिकाणी जो दया करणारा जो देव आहे तो या 4 पैलू आम्ही जे पाहिले 103 मध्ये काय आहे की त्याची उंचावरची दया आहे. पृथ्वीच्या वर आकाश काय आहे? स्वर्गातून आलेली दया आहे. ती हीच हायेस्ट मर्सी. दुसरी गोष्ट काय पाहिली? त्याची सामर्थ्यशाली दया, ही स्ट्रॉंगेस्ट मर्सी. आमचे अपराध मागे टाकले, दूर केले, तुडविले, बुडविले आणि त्या ठिकाणी त्याची खोलावरची दया, ती हीच डीपेस्ट मर्सी. बापाप्रमाणे आमच्यावर दया करतो. रोज करतो. आम्ही चुकतो तरी तो दया करायचं सोडत नाही. आणि चौथी गोष्ट आम्ही पाहिली, त्याची महान दया, हीच ग्रेटेस्ट मर्सी. काय आहे ग्रेटेस्ट मर्सी? की आमच्या कबरेशी संबंध येणार आहे, कारण त्या कबरेला हरवणारा आमचा ख्रिस्त स्वर्गातून येणार आहे. देवाला धन्यवाद देऊ, त्याची स्तुती करू. जी दया रोज आम्हाला, तो रोज सकाळी नवी अशी होती. ती करुणा आहे, ती दया आहे, ती प्रीती आहे, ती सर्व काय आहे प्रभू आम्हावर ते रोज आणि रोज ओतत आहे. थोर देवाला आपण धन्यवाद, त्याची स्तुती करू आणि पुन्हा एक वार प्रभूचे आभार मानू की त्याच्या दयेने, त्याच्या परम दयेने हे 4 वर्ष प्रभूने आम्हा सर्वांना सांभाळलं. रोज आणि रोज वधस्तंभाच्या खाली तो आम्हाला एकवट करतो आणि त्याच्या जिवंत पवित्र वचनांच्या द्वारे आमचं मन प्रफुल्लित करतो. याबद्दल थोर देवाला धन्यवाद.